नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीट यूजी 2026 साठी आपण एक रिसेंट अपडेट देण्यासाठी आलोय. ते म्हणजे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी थ्रू आपल्याला एक पब्लिक नोटीस 26 एप्रिल 2026 ला म्हणजे काल संध्याकाळी आलेली आहे. त्या संदर्भामध्ये PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा PWBD म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी साठीचे जे काही विद्यार्थी आहेत PWD विद्यार्थ्यांसाठी एक नोटिफिकेशन आले. त्या नोटिफिकेशन मध्ये स्क्राईबच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे आणि ते स्क्राईबचं डिटेल्स जे काही इन्फॉर्मेशन आहे ते पोर्टल ओपन झालेलं आहे आणि ते ओपन होण्यासाठीची वेळ आपल्याला 21 एप्रिल 2026च्या संध्याकाळी 11:50 ते स्क्राईबच्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेल गोष्टी वेबसाईटवरती अपलोड करायच्या आहेत. पब्लिक नोटीस 16 एप्रिल 2026 विषय जो आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्याने PWD मधून फॉर्म भरलेला आहे म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, ज्याला आपण फिजिकली हँडिकॅप्ड म्हणतो किंवा अपंग किंवा दिव्यांग म्हणतो, अशा विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने नीट यूजी 2026 साठी जो 3 मे 2026चा पेपर अँड पेन मोड, पेन अँड पेपर मोड न जे पेपर होणार आहे त्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन सांगितलेलं आहे. ॲज द डायरेक्शन ऑफ ऑनरेबल कोर्ट म्हणजे कोर्टाच्या डिसिजन नुसार अँड द मेन्शन इन द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म रिगार्डिंग द स्क्राईब डिटेल्स आफ्टर एक्झाम सिटी इंटिमेशन म्हणजे सिटी इंटिमेशनच्या नंतर आपल्याला जे काही ऑनरेबल कोर्टने म्हणजे न्यायाधीशाच्या आपल्याला असं सांगितलेलं आहे की ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म जो आहे ते PWD आणि PWBD म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपल्याला स्क्राईबचं जे डिटेल्स आहे ते आपल्याला NTA ला कळवायचं आहे. द पोर्टल ऑफ ऑप्टिंग देअर ओन स्क्राईब डिटेल्स फ्रॉम कन्सर्न PWD ऑब्लिक PWBD कॅन्डिडेट्स टू नीट यूजी 2026 म्हणजे 2026 साठी ज्या विद्यार्थ्यांना PWD साठी स्क्राईब किंवा लेखनिक म्हणजे लिहिण्याचं ज्यांना इनकेपेबल आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्राईब ज्यांना लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना डिटेल अपलोड करण्यासाठी वेबसाईट ओपन आहे, त्याच्यावरती एक लिंक खाली प्रोव्हाइड केली. ती लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्हाला 21 एप्रिल 2026च्या संध्याकाळी 11:50 त्या स्क्राईबच्या बाबतीमध्ये डिटेल्स सर्व गोष्टी सांगायच्या. वरती जी लिंक दिलेली आहे मी त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला रजिस्टर स्क्राईब डिटेल्स बटन वरती जायचंय. त्यानंतर जे काही कॅन्डिडेटचं होम पेज आहे त्याच्यावरच्या रजिस्टर्ड स्क्राईब डिटेल्स या गोष्टीवरती जायचंय. त्यानंतर तुम्हाला जो कॅन्डिडेट हु हॅव ऑप्टेड द ओन स्क्राईब अँड प्लॅन टू सिटी ज्या विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा लेखनिक आहे किंवा स्क्राईब आहे त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड स्क्राईब डिटेल्स मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्क्राईब ऑप्शन अँड गिव्ह स्क्राईब डिटेल्स या संदर्भामध्ये वरती जायचंय. जर डिटेल मध्ये पाहायला गेलं तर डिटेल वन्स सबमिटेड विल बी रिफ्लेक्टेड व्ह्यू अप्लिकेशन. त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं स्क्राईबचे डिटेल्स ज्यावेळेस टाकल्यानंतर तुम्हाला व्ह्यू अप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल्स दिसणार आहेत. बऱ्याच वेळा एकंदरीत स्क्राईब ज्यांना लागणार आहे PWD विद्यार्थी किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्यांना लेखनिक द्यायचं आहे असं त्याच्याबद्दलचं डिटेल्स त्या ठिकाणी आपल्याला भरायचे आणि ते भरल्यानंतर व्ह्यू अप्लिकेशन डिटेल्स मध्ये गेल्यानंतर तुम्ही भरलेलं बरोबर आहे का ते चेक करून तुम्ही एकदा अपलोड करून टाका. ही गोष्ट जी आहे ती आपल्याला 21 एप्रिल 2026च्या संध्याकाळी 11:50 करायचं. हे नोटिफिकेशन मी रिसेंट देण्यासाठी तुम्हाला आलो होतो. ज्या विद्यार्थ्यांना दिव्यांग आहेत आणि ज्यांना लेखनिक पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचा टॉपिक आहे. ही नोटिफिकेशन NTA अशाच प्रकारच्या लेटेस्ट आणि टाइम टू टाइम ज्या गोष्टी तुमच्या डोअर स्टेप पर्यंत पोहोचाव्या असं वाटत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं असेल तरी सुद्धा आपल्या प्रक्रियेमध्ये दिलेल्या नंबरवरती जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करून पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा. आम्ही तुम्हाला डिटेल्स सगळ्या गोष्टी पाठवेल. एकदा पेड ग्रुपमध्ये आले की वर्षभर सर्व डिटेल्स गोष्टी येतात. युट्यूबवरती सगळ्या गोष्टी मांडणं शक्य नाही. आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून, बुक्स PDF माध्यमातून सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या निमित्ताने.
जय हिंद, जय महाराष्ट्र.